आजचा दिवस इतका भारी गेलाय ना, म्हणजे मी तुम्हाला काय सांगू. जेव्हा मी व्हिडिओचा एंड केला होता ना, तेव्हा माझी कंबर आणि पाठ, मान असं वाटत होतं, की सगळ्या एका लाईनीत येऊन एकत्र येऊन दुखताय. एवढं भयंकर मी दमली होती. चला, दमलेला साईडला ठेवूया, कारण मी तुम्हाला फ्युचरची गोष्ट सांगते आणि प्रेझेंटवर येऊया. तर मी जे आहे ना, सगळे स्वेटर्स वगैरे मस्त वॉश केलेले आहेत आणि मागच्या गेल्या व्लॉगमध्ये पण मी तुमच्यासोबत शेअर केलं की आम्हाला फिरायला जायचं आहे. तर आम्ही प्लॅन करतोय की गणपतीपुळे जाऊया. सो रस्त्याने जाताना जे आहे कोल्हापूरला पण जाऊ, त्यानंतर म्हणजे मग गणपतीपुळे वगैरे आणि रत्नागिरी वगैरे असं फिरत फिरत जे आहे घरी यायचं आहे. आणि हा जो क्रिसमस आहे ना, म्हणजे सरतं वर्ष जे आहे ते मस्त असं फिरून जे आहे ते घालवायचं आहे. आणि म्हणजे आम्ही जाणार आहोत, आमच्यासोबत माझा भाऊ असणार आहे आणि माझी मावशी आहे, त्यांची फॅमिली आहे. माझी मम्मी पण येणार आहे, पण मम्मी नाशिकला जाणार आहे, म्हणजे माझ्या मावशीकडे, कारण तिथून तिला जायला कमी भाडं लागेल आणि इझी टू रीच आहे. आमच्याकडे यायला भरपूर पैसे लागतात, म्हणून जे आहे मम्मी त्यांच्याकडे जाणार आहे. आणि मग इथे पुण्यामध्ये ते पोहोचले की मग मम्मी जे आहे ते आमच्या गाडीत येईल, असा थोडासा बेत आहे आमचा. अजून एक मावशी आहे, तिचा पण यायचा प्लॅन चालला आहे. त्यांचं झालं फायनल, तर मग आमच्या अशा 3 गाड्या भरून आम्ही जे आहे 15 लोकं फिरण्याचा प्लॅन थोडासा करत आहोत. आणि त्याची जी थोडीशी तयारी आहे ना, ती करायची आहे. महत्त्वाचं म्हणजे थोडाफार जो सामान आहे ना, जसं शंकरपाळे वगैरे, चिवडा वगैरे, तो बनवून घेऊन जायचा आहे. म्हणूनच कालच्या दिवशी मी चिवडा जो होता तो बनवून घेतला होता. आणि बघा, इतका बिझी दिवस चालला आहे. सकाळी उठल्या ना मी तूप बनवून टाकलं होतं आणि आता स्वयंपाकाची वेळ आली, तोवर मला तूप गाळायलासुद्धा वेळ मिळाला नाही. एवढा बिझी असं माझं शेड्यूल सगळं चाललेलं आहे. पण चला, बिझी जरी असलो, कितीही एक्स्ट्राच्या गोष्टी करायच्या असलात, पण तरीही ज्या नेहमीच्या रेग्युलर गोष्टी आहेत त्या तर काही सुटणार नाही. स्वयंपाक सुटणार नाही, त्यानंतरचे भांडे पण सुटणार नाही आणि रेग्युलर जे आपले हाऊसहोल्ड जे चोर्स आहेत ते पण काही सुटणार नाही आहेत. ते करता करता बाकीचे कामं आज करायचे आपल्याला. गंगाफळ असतं ना, याला भोपळा पण म्हणतात आणि आमच्याकडे याला गंगाफळ म्हणतात. सो भोपळ्याची भाजी किंवा मग गंगाफळची भाजी जी आहे ती मी इथे बनवते. मला फारशी एवढी आवडत नाही, कधीतरी बनवली आणि छानच बनली तर मग मी थोडी आवडून जे आहे खाण्याचा प्रयत्न करते. पण त्यासोबत जे आहे नेहमीची माझी आवडती कढी वगैरे पाहिजे, कारण अगेन सुकी भाजी आहे आणि सुकी भाजी कुठलीही असू द्या, मला ती काही एवढी जास्त जात नाही. म्हणून मी काल रात्रीची कढी जरा उरवून ठेवली आहे. सो माझं बॅलन्स जे आहे ते असं जेवणाचं होऊन जाईल आणि म्हणजे माझा जो पोर्शन आहे 2 चपात्यांचा, तो पूर्णपणे जो आहे तो पूर्ण होईल. अशा हिशोबाने मी कढी रात्रीच थोडी जास्त बनवली होती आणि वाटीभर उरवून ठेवलेली आहे. तर बघा, इथे मी जो भोपळा होता तो छान मस्त कापून जे आहे इथे ठेवलेला आहे. थोडे त्यामध्ये वाटाणे टाकते, कारण वाटाणे आता मस्त छान फ्रेश मिळतात. कढईमध्ये तेल टाकलं होतं, त्यामध्ये जे आहे मिरची, लसूण, अद्रक टाकलं आणि थोडं मीठ घालून दिलं होतं, कारण मिरच्या ह्यावेळेसच्या थोडा तिखट झणझणीत मिळालेल्या होत्या. आणि ते सगळं परतून झालं की सुके मसाले टाकले त्यामध्ये आणि मग हा भोपळा जो होता कापलेला तो त्यामध्ये टाकला. पाणी वगैरे टाकण्याची काहीच गरज नाही आहे. अगदी म्हणजे तेलामध्ये तुम्ही याला छान परतून घ्यायचे आणि अगदी सोपी अशी रेसिपी बनली ना तरी खूप छान बनते. छान मी यासाठी म्हणते, कारण बनवताना माझं पूर्ण डोक्यात होतं की मी काही जास्त खाणार नाही, माझी कढी आहे, त्यासोबत कसे तरी 2 चपाती खाईल. पण बनल्यानंतर भाजी काय बनली होती ना, म्हणजे मी प्रॉपर 3 चपात्या खाल्ल्यात, अशी मस्त बनली होती. एखादा भोपळाच छान असतो, दिसायला पण फ्रेश होता, खूपच मस्त होता. असं वाटत होतं की असाच जे आहे फ्रूटसारखाच त्याला खावा. आणि हे बघा, तूप माझं कसं इथे पूर्णपणे थिजलं आहे म्हणजे ते, म्हणून त्याला आता परत मला गरम करावं लागतं आहे. आणि खूपच कमी क्वांटिटीमध्ये बनवलं मी, कारण मी गेल्या बऱ्याच दिवसापासून ना, तुम्ही बघितलं असेल, मी तूपच काही शेअर करत नाही. म्हणजे मला असं वाटतं की दिवाळीनंतर मी एकही वेळा तूपच बनवलं नाही आहे. जी पण मला येत होती ना ती आम्ही डायरेक्ट खाऊन घेत होतो, कारण तूप माझ्याकडे बऱ्यापैकी जमा झालेलं होतं. म्हणून म्हटलं उगाच. आणि काय होत होतं, मी पियाला ट्राय करत होती की म्हणजे तिला दूध प्यायला आवडतं, तर मग मी गाईचं दूध आणायला थोडं सुरुवात केली होती. सो अर्ध गाईचं, अर्ध म्हशीचं, असं अर्धा लिटर असायचं. मग काय एवढी मलाई पण जमा होत नाही. पण गेल्या काही दिवसापासून गाईचं काही व्यवस्थित असं मिळत नव्हतं, असं वाटत होतं खूपच पातळ हे. मग त्यामुळे आम्ही 8-1 दिवसापासून जे आहे म्हशीचं रेग्युलर आणत होतो, म्हणून मग ती मलाई जमते. एक साथ 1 लिटर आणलं की त्याची छान मलाई, मस्त घट्ट मलाई येते. आणि म्हणूनच तिचं जेवढी जमा झाली होती ना तेवढा त्याचं मी जे आहे तूप बनवून घेतलं. आणि भाजी बघा माझी मस्त तयार झालेली आहे. मला बऱ्याच कमेंट आल्या. लास्ट टाईम मी तुम्हाला जेव्हा हे मशीन दाखवलं ना, मला खूपच कमेंट आल्या. म्हणजे मी मशीन चालवलं, छान चाललं आणि त्यानंतर मी ठेवलं. परत दुसऱ्या दिवशी मला गरज होती मशीनची, मी मशीन यूज करायला घेतलं, पण त्याची शिलाई ना व्यवस्थितच येत नव्हती. आणि मला सगळेजण म्हणजे शॉर्ट व्हिडिओ थ्रू किंवा लाँग व्हिडिओ थ्रू ना, म्हणजे त्याच्याने ना मला भरपूर जण कमेंट्समध्ये लिंक मागत होते आणि मला असं घाबरायला होत होतं की हे मशीन चालत नाही आहे. म्हणजे त्याला आता 3 वर्ष झाले बघा, 3 वर्षापासून खूप छान चाललं आहे. आणि त्या लास्ट टाईमला मला असा एक्सपिरियन्स आला ना की हे मशीन
व्यवस्थित चालतच नव्हतं. तर मला असं भीतीने वाटत होतं की मी तुम्हाला लिंक द्यावी आणि तुम्हाला पण असा एक्सपिरियन्स आला माझ्यासारखा तर तुम्ही मलाच बोलणार की अरे हिने आम्हाला असं प्रोडक्ट सजेस्ट केलं आणि हे बिलकुलच चांगलं नाही आहे. तर मला म्हणून मी लिंक काही देत नव्हती. बरेच मला उलट्या-सुलट्या 1-2 कमेंट्स पण आल्या की तुझ्याकडून किती वेळा लिंक मागवली तरी पण तू जी स्विंग मशीनची लिंक आहे ती आम्हाला देत नाही आहे. कुठून घेतलं, काय घेतलं? पण मला रिप्लाय करायला इच्छाच होत नव्हती. शेवटी कालच्या दिवशी मी हे मशीन काढलं म्हणजे संडे होता आणि पियाच्या पप्पांना सांगितलं की जरा बघा 5 मिनिटं हे काय याला झालं आहे. जर नसेल चालू होत तर आपण त्याला कुठेतरी दाखवूया आणि चालू करूया. आणि त्यांनी काही नाही, मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी बघा दाखवलं ना, ते एक गोल बटन होतं. तर त्याची ना थोडी हालचाल झाली होती. मे बी पियाने जे आहे त्याला गोल फिरवलं असेल आणि त्यामुळे जे त्याचं शिलाईन होती ना, ती खालची शिलाईन जी होती ना ती खूपच लूज येत होती आणि मग त्यांनी थोडं फिरवलं, थोडं स्टार्ट केलं तर अगदी मस्त छान जसं पहिले चालत होतं ना तसं चालायला लागलं. आणि मला लकीली जे आहे आता फिरायला जायचे म्हणून 1-2 ड्रेस जे आहेत ना ते थोडे अल्टर करून घ्यायचे होते आणि म्हणून मला ही गोष्टही तुमच्यासोबत शेअर करायची होती. आणि जी भीती होती माझी या मशीनच्या बाबतीमध्ये ती नाहीशी झाली, कारण बऱ्याचशा गोष्टी, बरेचसे फंक्शन असतात ते आपण एवढं बघत नाही, आपल्याला माहीत पण नसतं आणि मग आपल्याला भीती वाटायला लागते. आणि मला तुमच्यापर्यंत असं कुठलंच प्रोडक्ट पोचवायचं नाही आहे जे वर्क करत नाही आणि फक्त माझा फायदा होईल म्हणून मी तुम्हाला फक्त देईल असं मला करायचं नाही. फ्युचरमध्ये पण नाही, याच्या आधी पण केलं नाही आणि कधी मी करणार पण नाही. सो बघा छान चालतं आहे. काही गोष्टी आपल्याला माहीत नसतात म्हणून आपण मिसअंडरस्टँडिंग होऊन जाते. मी याची लिंक जी आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. त्यापेक्षा मी हे प्रोडक्ट जे आहे ना या व्हिडिओमध्येच टॅग करते. कोपऱ्यामध्ये छोटीशी बॅग असते, त्यावर क्लिक केलं ना की तुम्ही डायरेक्ट हे फ्लिपकार्टवरून विकत घेऊ शकतात. तसं मी हे मशीन मिशोवरून घेतलेलं होतं. आता 3 वर्षापेक्षा जास्त झाले त्याला विकत घेऊन आणि स्टार्टिंगला तर मी याला भरगतचं यूज केलं होतं. आता मला एवढा वेळ नसतो म्हणून मी जेवढं कामाचं आहे तेवढंच यूज करते, पण स्टार्टिंगला भरपूर मी याचा यूज केलेला आहे. जीन्स वगैरे भरपूर काही गोष्टी ज्या आहेत अल्टर करून मी यावर घेतलेल्या आहेत आणि खूप छान चालतं आहे, अजून पण छान चालतं आहे. काही गोष्टी असतात यूट्यूबवर सर्च केलं की बऱ्याचशा गोष्टी आपल्याला मिळून जातात. शिलाई वगैरे येत नाही आहे, दोरा वगैरे तुटतो आहे, त्याचं सगळं सोल्युशन आहे यूट्यूबवर. आणि खूप छान मशीन आहे, स्वस्तात आहे, पोर्टेबल आहे, खूप छोटंसं आहे, मस्त छोटेसे जागेत मावून जातं, दिसायलाही क्यूट दिसतं. आणि छोट्या मोठ्या गोष्टी अशा तुम्हाला करायच्या असतील, घरच्या घरी शिवून घ्यायचं असेल, मला ब्लाऊज वगैरे शिवता येत नाही, ड्रेस वगैरे पण नाही शिवता येत, फक्त जे अल्टरचं करायचं काम असतं ना ते मला जमतं. पियाचा एखादा ड्रेस असेल अल्टर करायचं आहे, स्लीव्ज वगैरे लावून घ्यायचं आहे, तर तेवढं मला जमतं आणि तेवढ्या कामासाठी हे परफेक्ट आहे. काही फाटलं वगैरे ते पण घरच्या घरी शिवलं जातं, कारण हे छोट्या छोट्या गोष्टींसाठी मार्केटमध्ये गेल्यावर भरपूर पैसा खर्च करावा लागतो. त्यापेक्षा एक वेळा इन्व्हेस्ट केलं की मग आपल्याला घरच्या घरी बरं असतं. पाहिजे तसं मनासारखं आपण सगळं अल्टर करून घेऊ शकतो. तर मी तुम्हाला प्रोडक्ट हे टॅग करते आणि तुम्ही जे आहेत त्याला अगदी निसंकोचपणे बाय करू शकतात. सो मिशोवर जे आहे ना सेम कंपनीचं अवेलेबल आहे. मिशोवर नाही, सॉरी फ्लिपकार्टवर, मिशोवर आता अवेलेबल नाही आहे. सो तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. दोघेही ड्रेस माझे अल्टर करून झालेले आहेत, दोघेही खूप छान आहेत. पर्पल कलरचा जो आहे तो मी मिंत्रावरून घेतला आहे, तो पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये टॅग करते. आणि हा जो आहे तो मी ॲजिओवरून घेतला आहे. तसाच सेम जर फ्लिपकार्ट किंवा मिंत्रावर अवेलेबल असेल तर मी त्याला पण टॅग करते. दोघेही खूप छान दिसतात आणि रिजनेबल प्राईजमध्ये मला मिळालेले होते. आणि दोघांचं अल्टरचं काम माझं झालेलं आहे, म्हणजे थोडा लूज होत होता तो, म्हणून म्हटलं जरा आहे आपल्या घरी मशीन तर वेळात वेळ काढून जे आहे 10 मिनिटाचं काम होतं फक्त आणि ते माझं करून झालं. आणि आता बघा इथे पिया, म्हणजे माझं तिला स्कूलमध्ये घ्यायला जायच्या आधी माझं शिवणकामचं जे काम होतं ते कंप्लीट झालेलं होतं. तिला घेऊन आली मी आणि आता जे आहे ते आवराआवर चाललेली आहे. आणि उद्या ना तिचं ख्रिसमसचं जे आहे ना स्कूलमध्ये ते सेलिब्रेशन आहे, त्यामुळे तिची उशिरा स्कूल आहे. आणि म्हटलं गावाला जाण्याआधी जे आहे घरीच तिचे छान हेअर वॉश करून घ्यावे, जेणेकरून तिथे गरज पडलीच, पाण्यात वगैरे ओळी झालीच म्हणजे समुद्रामध्ये, तर मग तेव्हा जे आहे वॉश करायची गरज पडेल फक्त. म्हणून मी आता मस्त तिला हे केसांना जे आहे ना चंपी करून देते. कारण काय होतं, स्कूल वगैरे असली ना आणि गुरुवारी जर स्कूल असली आणि त्या दिवशी जर आपल्याला केस धुवायचे, लवकर स्कूल असते त्यामुळे केस सुकतच नाही. मग मी बऱ्यापैकी अवॉइड करून देते की नको जाऊ दे, नको धुवू, कारण एवढी थंडी पडते आणि मुलांना मग सर्दी व्हायचे चान्सेस थोडे जास्त असतात. पण उद्या 10 वाजता जायचं आहे, निवांत आहे ती, 8 वाजता पण उठली तरी छान तिचे केस वॉश करून मस्त वाळतील पण. आणि आता म्हणून मस्त छान म्हटलं तिला चंपी करावी आणि थोडासा टाईम पण स्पेंड करावा, कारण मुलं इतका वेळ स्कूलला जातात, आल्यानंतर त्यांनाही पाहिजे असतं त्यांचं काय काय घडलं, आपण काय काय करतोय, सगळ्या गोष्टी जरा एक्सचेंज झाल्या पाहिजे.
जसं मी तुम्हाला सांगितलं की मला शंकरपाळे बनवायचे, तर गोड शंकरपाळे मावशी म्हणली की ती बनवणार आहे. म्हणून म्हटलं मी जे आहे नमक पारे ज्याला आपण खारे शंकरपाळे म्हणतो, तर ते मी बनवते इथे आणि त्याच्यामध्ये थोडं जे आहे थोडं अजून एक्स्ट्राच्या गोष्टी ज्या आहेत त्या ॲड करण्याचा प्रयत्न करते. आणि म्हणूनच तुम्हाला म्हणली की दिवसभर इतके कामं आहेत ना, म्हणजे अगदी पाठ टेकायलासुद्धा माझ्याकडे वेळ नव्हता. त्यातल्या त्यात मी तुम्हाला एक कम्युनिटी पोस्ट केली होती की काही तुमचे प्रश्न असतील तर सांगा, त्याच्यावर मी प्रश्न उत्तरांचा व्हिडिओ बनवते. तो पण मी शूट केला आणि त्याच्यामध्ये भरपूर बडबड करावी लागली मला आणि त्यामुळे पण जरा डोकं असतं ते जड होऊन जातं. चला असो, आज काम नाही हे केलं ना मी शंकरपाळ्यांचं, तर मला उद्या जे आहे भरपूर लोड होईल, म्हणून मला आजच करायचं होतं. तर बघा इथे मी कलोंजी टाकली आहे, काळी तीळ टाकली आहे, जी पांढरी तीळ असते ती पण टाकलेली आहे आणि कसुरी मेथी ना क्रश करून त्यामध्ये टाकली आणि चवीपुरतं मीठ असतं ते घेतलं आहे. मी मैदाच घेतला इथे आणि म्हटलं फटक्यात मैदा घेते आणि फटक्यात करून मोकळे होते. अदरवाईज तुम्ही थोडं यामध्ये जे आहे गव्हाचं पीठ पण ॲड करू शकतात. सो अशा पद्धतीने जे आहे गरम तेल करायला ठेवलं आहे आणि ते जे आहे त्याचं मोहन याच्यामध्ये द्यायचं. कमी जास्त प्रमाण झालं ना तेलाचं काही एवढा फरक पडत नाही. जवळजवळ हा माझा 1.25 किलो मैदा होता आणि त्याला मी अर्धा पाऊण वाटी जे होतं ते तेल घेतलेलं होतं. तेल जर जास्त झालं ना तर थोडे खुसखुशीत होतात आणि तेल जर थोडं कमी पडलं समजा मैद्याला तर मग थोडे ते कडक होतात, एवढाच फरक पडतो. बाकी तुम्ही जे काही त्यामध्ये टाकताय त्याच्याने छान चव असते ती येतेच. काळी तीळ आणि कलोंजी नक्की टाका आणि जी आपली कसुरी मेथी असते ना तिच्याने पण छान एक वेगळा टेस्ट येते त्याला. त्यामुळे ट्राय करून बघा कधी तुम्हाला बनवायचं असेल किंवा असंच बनवून ठेवा घरामध्ये. मुलांना चिप्स कुरकुरे खाण्यापेक्षा हे घरातलं दिलेलं बरं आहे. मैदा आहे यामध्ये पण घरातलं आहे. सो तुम्ही नक्कीच मुलांना अगदी निश्चिंत होऊन जे आहे ते हे देऊ शकतात. काल पण पियाने असंच केलं माझ्यासोबत. म्हणजे पूर्ण वेळ जोवर मी बनवले ना, माझं चिवडा वगैरे सगळं बनवून झाला होता ना, ती इथेच होती किचनमध्ये. पण आज मी तिला स्ट्रिक्टली सांगितलं होतं की मी जोवर पीठ भिजवते ना तोवरच तू किचनमध्ये थांबायचं, त्यानंतर तू जायचं गपचूप, कारण मला बराच वेळ तळायचं होतं. आणि जसं तुम्ही पीठ बघितलं ना, मी घट्ट पीठ बनवलं आहे. ट्राय करायचं की घट्ट पीठ बनवायचं, जेणेकरून तळायला तेवढा जास्त वेळ आपल्याला लागत नाही. कारण पिठामध्ये पाण्याचं प्रमाण कमी असलं तर त्यातले बुडबुडे लवकर संपतात आणि लवकर तळून होऊन जातं. आणि असं पण मला बराच वेळ लागणार आहे, म्हणजे 1-1.25 तास तर कुठे गेलाच नाही. तरी मी असं नाही करत आहे की म्हणजे लाटून ठेवलं आहे आणि मग त्यानंतर तळेल. तर मी दोघंच्या दोघं गोष्टी एकसाथ करायच्या ठरवल्या, म्हणजे साईड बाय साईड दोघी गोष्ट होतील आणि माझा टाईम जो आहे तो लवकरात लवकर होईल आणि लवकर काम संपून मी पण मोकळी होईल. आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत, सामान काढून ठेवायचं आहे आणि खूप काही. तुम्हाला माहितीच आहे कुठे जायचं म्हणलं तर घर पूर्ण आवरून जावं लागतं, कारण आल्यानंतर हे आपलंच घर आहे, आपल्यालाच आवरावं लागणार आहे. सो सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मॅनेज कराव्या लागतात. आम्ही ना गाडी घेतल्यापासून एकही अशी लाँग टूर जी आहे ती केलेली नाही आहे. म्हणजे 2 वेळा जे आहे आम्ही सासरी आणि माझ्या माहेरी असं आम्ही गेलो होतो दिवाळी रक्षाबंधनला. त्या व्यतिरिक्त जे आहे आम्ही कुठेही अशी लाँग टूर गाडी घेऊन केलेली नाही आहे. सो ही फर्स्ट टाईम असणार आहे. 3-4 दिवसांचा मस्त तिकडे फिरून यायचं आहे आम्हाला. आणि अशी माझी छोटीशी इच्छा आहे, म्हणजे कोल्हापूर जायचं आहे, गणपतीपुळे जायचं आहे, परत रत्नागिरी जायचं आहे. तिकडे मला ना म्हणजे फिरताना कोणीतरी सबस्क्रायबर भेटावी माझी, अशी माझी फारच इच्छा आहे. आणि अचानक म्हणजे आपण म्हणजे पुण्यापासून इतकं लांब जाऊन कुणीतरी आपल्याला तिकडे आपली ओळख निघावी असं मला फार वाटतंय. आता बघूयात काय होतं की नाही होतं. गणपती बाप्पा इथून ऐकत असतील तर ते पण कंप्लीट होऊ शकतं आणि गणपतीपुळेलाच मला एखादी सबस्क्रायबर मिळू शकते माझी आणि मस्त मी तिच्यासोबत सेल्फी वगैरे घेईल. छोट्या इच्छा आहे. तशी तर कुठेतरी लाँग फिरायला जाणं हीच माझी इच्छा होती आणि मी तुमच्यासोबत मागे एक वेळा शेअर पण केलेलं आणि आता ती कंप्लीट होणार आहे, त्याचीच सगळी तयारी चाललेली आहे. आणि इथे माझे बऱ्यापैकी जे आहे नमक पारे बनवून तयार झालेले आहेत. मला असं वाटतं की शंकरपाळे बनवण्यापेक्षा ना हे खारे शंकरपाळे बनवणं ना थोडं इझी असतं. याच्यामध्ये तेलाचं ना बॅलन्स करावं लागतं तुम्हाला आणि ना तळायला पण एवढं लक्ष द्यावं लागतं. थोडेसे तुम्ही असेच पण काढून घेतले तरी पण ते क्रिस्पी होऊन जातात, कारण त्यांना आपण खूप बारीक लाटतो, त्यामुळे ते लवकर पण तळले जातात. पण तसं ना गोड शंकरपाळे म्हणले ना की सगळं त्याच्यामध्ये तूप टाकतोय आपण, साखर टाकतोय, ते सगळं व्यवस्थित बॅलन्समध्ये पाहिजे. साखर पण थोडी तुमची जास्त झाली तर मग त्याच्यामध्ये तो विरघळायला लागतात किंवा तूप जास्त झालं तर मग ते पण विरघळायला लागतात. त्यापेक्षा हे जे आहे ना हे मला बेटर वाटतं आणि साखरपेक्षा मीठ कधी पण चांगलं. चला असो, इथे माझे जे आहे शंकरपाळे बनवून तयार झाली आणि आता भरपूर दमली आहे मी, म्हणून चहा ठेवते साईडला. म्हणजे हे झाल्या मस्त चहा पिणार आणि मस्त फ्रेश होणार. चला मी हे काम माझं संपवते आणि व्हिडिओसुद्धा कसा वाटला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.